नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी नाशिकमधून आहे. नाशिकमध्ये हिंदू संघटना आक्रमक झाल्यात. लव जिहादचा आरोप करत हिंदू संघटनांनी रास्ता रोको केले, ठिय्या आंदोलन केले. एका मुलीचं अपहरण झाले तरी पोलिसांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप या हिंदू संघटनांनी केलाय. हा लव जिहाद असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. पीडितेच्या आईला काय काय बोलून तिथून हाकलून टाकले ना, हे जर इथं बोलले ना मी, तर इथला हा समाज, हा हिंदू समाज माझा पेटून उठल आणि धर्माला जागा होऊन अख्खं घर जाळून त्याला चौरंग्या करेल. ही गोष्ट लक्षात असू दे. या संदर्भात आणखी माहिती देत आहेत माझे सहकारी किरण गोटूर. किरण, सगळं प्रकरण नेमकं काय आहे, सविस्तरपणे सांगा. कविता, मागच्या 10 दिवसांपूर्वी सिन्नरमधील एका मुलीचं अपहरण झालेलं होतं. पण या सगळ्या अपहरणामागे लव जिहाद आहे अशा पद्धतीचा आरोप करत कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या नेत्यांची सुद्धा भेट घेत होते. पण आज अचानक जे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होऊन सिन्नरमध्ये आंदोलन केला. या सगळ्या आंदोलनामुळे सिन्नर नाशिक महामार्ग जवळपास 1 तासापासून ठप्प होता आणि त्यानंतर प्रशासनाचे अधिकारी असतील, पोलीस असतील, घटनास्थळी धाव घेत या सगळ्या आंदोलकांना ज्या विश्वास दिला, पुढच्या 3-4 दिवसांमध्ये आम्ही आरोपीला अटक करू आणि मुलींना हे ताब्यात घेऊ, अशा पद्धतीचं एक आश्वासन प्रशासनाचे अधिकारी आणि पोलिसांनी दिल्यानंतर हे आंदोलन आता मागे घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता या मुलीला कधी पोलीस हे माघारी आणतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. ही मुलगी अल्पवयीन आहे का आणि साधारण ही घटना केव्हा घडली आहे? कविता, मागच्या 10-12 दिवसांपूर्वी सिन्नरमध्ये ही घटना घडलेली आहे. 10 दिवसाआधी ही मुलगी बेपत्ता झाली. पण या सगळ्या अपहरणामागे लव जिहाद आहे अशा पद्धतीचा आरोप कुटुंबियांचा जे होता. या सगळ्या संदर्भात सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल आहे. पण अद्याप मुलगी भेटत नाही म्हणून आज हे आंदोलन करण्यात आलं. पण वेळी सगळ्यांनी हस्तक्षेप करत पोलिसांनी आश्वासन दिलेलं आहे, पुढच्या 2-3 दिवसात आम्ही मुलीला शोधू आणि एकूणच कुटुंबियाकडे देऊ अशा पद्धतीचं आश्वासन हे दिल्यानंतर हे आंदोलन आता मागे घेण्यात आलेलं आहे. धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर नाशिकच्या सिन्नरमध्ये 10 ते 12 दिवसांपूर्वी एक मुलगी गायब झालेली आहे. या मुलीचं अपहरण झाल्याचा आरोप होतोय. लव जिहादचं प्रकरण असल्याचा आरोप होतोय आणि त्यातच नाशिकमधल्या सिन्नरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. पोलिसांनी मुलीचा लवकरच शोध घेऊ असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आणि धर्माला जागा होऊन अख्खं घर जाळून त्याला चौरंग्या करेल. ही गोष्ट लक्षात असू दे. पीडितेच्या आईला काय काय बोलून तिथून हाकलून टाकले ना, हे जर इथं बोलले ना मी,